बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या मीटिंगचं आयोजन केल्याबद्दल सर्वप्रथम मी एम नाना, धनाजी तात्या, ब्रह्मा पैलवान, त्याचप्रमाणे विजूभाऊ यांचं मी मनापासून स्वागत करतो. तसेच या ठिकाणी आज बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी आयोजकांचं आभार मानतो. आता तालुका कमिटीवर काम करत असताना आमचे काय प्रश्न आहेत की आता प्रत्येक वेळी अधिकारी बदलत असतात. फलटण तालुक्यात तुम्ही पाहत असाल की कोणत्याही आयोजकाला मैदानाचं आयोजन करताना त्रास होत नाही, कारण आम्ही एक टीम बनवलेली आहे. फलटण तालुक्यात एक समालोचक आहेत आनंद पवार सर, ते पूर्णपणे तुम्हाला सर्व म्हणजे मैदानाच्या ॲप्युडेटपासून तुमच्या मैदानाच्या पर्यवेक्षणपर्यंत सगळ्या गोष्टी करून देत असतात. आता वारंवार जुना अधिकारी वृंद बदलत असतो, त्यावेळेस आम्ही पोलीस स्टेशनला गेलो, तहसील ऑफिसला गेलो किंवा प्रांत ऑफिसला गेलो तर त्यावेळेस आम्हाला ते तुम्ही कोणत्या संघटनेचे अध्यक्ष आहात आणि तुमच्याकडे नियुक्तीपत्रक आहेत का, अशा गोष्टी आम्हाला मागितल्या जातात. तर सर्वप्रथम आता गेली 2 वर्ष मी वारंवार संघटनेकडे विनंती करत आहे की ज्या तालुका कमिट्या नेमलेल्या आहेत त्या तालुका कमिट्यांना तरी कमीत कमी तुम्ही नियुक्तीपत्रक द्या. परंतु याच्याकडे आजपर्यंत कुणीही गांभीर्याने लक्ष दिलेलं नाही, कारण काम करत असताना पोलीस स्टेशनला गेल्यानंतर किंवा तहसील ऑफिस किंवा प्रांत ऑफिसला बऱ्याच अडचणी येत आहेत. त्यानंतर अलीकडे काळात आमच्या तालुका ग्रुपवरती एक विषय चर्चेत घेतला जात आहे की आम्ही संघटनेचे सभासद आहोत का देणगीदार आहोत. आता या गोष्टीवरती वरिष्ठ आमच्या ग्रुपवरती आहेत पण काहीच बोलत नाहीत. आणि काही अशा गोष्टी आहेत म्हणजे तालुक्यात एकही अशी गोष्ट नाही की जी आम्ही वरिष्ठांना विचारून केलेली नाही किंवा पैलवानांना विचारले नाही किंवा आबांना विचारले नाही. सर्व गोष्टी त्यांना विचारून केलेल्या आहेत. आता मोरगाव या ठिकाणी अगोदरच्या बऱ्याच गोष्टीमध्ये चर्चा झाली होती. मोरगाव या ठिकाणी संघटनेची मीटिंग झाली. त्या मीटिंगमध्ये विषय असा झाला की आपण कोणत्या पद्धतीने सभासदांना पावती द्यायची. तर त्यामध्ये असा विषय घेतला की आपण देणगीदार या स्वरूपात पावती देऊ. आता वारंवार बैलगाडी मालकातून एकच विषय निघत आहे की आम्ही सभासद आहोत का देणगीदार आहोत. आणि यावर 8 तारखेला हा विषय चर्चेत निघाला होता आणि ज्यांनी हा विषय मांडला त्यांनी वारंवार आमच्या तालुक्यात बी विषय मांडला जात आहे. बरेच बैलगाडी मालकांच्या त्याच्यावरती फोन येत आहेत किंवा शंका उपलब्ध केली जाते की आम्ही अधिकृत सभासद आहोत का देणगीदार आहोत. तर या गोष्टीवरतीही वरिष्ठांनी बोललं पाहिजे. त्यानंतर बऱ्याच लोकांचं योगदान आहे. आता त्यामध्ये बघा रामकृष्ण टाकळकर साहेब असतात, त्यानंतर संदीप बोदगे साहेब आहेत, धनाजी तात्या आहेत, मांगडे तात्या आहेत, असे बरेच वरिष्ठ आहेत. यांनी आबांच्या खांद्याला खांदा लावून त्यावेळेस काम केलेलं आहे. अशा लोकांना निर्णय क्षमतेपासून लांब का ठेवलं जात आहे. त्यानंतर एम नानांनी 8 तारखेच्या मीटिंगमध्ये मुद्दा घेतला होता की तुमचं संचालक मंडळ कोण आहे. त्यांना खरोच म्हणजे तुम्ही जे संचालक मंडळ सांगितलेलं आहे तेच संचालक मंडळ खरोखर आहे का फक्त तुम्ही वरिष्ठ लोकांची नावं घेता आणि त्यांचा वैयक्तिक गोष्टीसाठी किंवा वैयक्तिक हेतूकडं तुम्ही संघटना घेऊन जात आहात का. काही गोष्टी तुम्ही त्या जाहीर केल्या पाहिजेत. त्यानंतर वरिष्ठांना बोलण्याची पद्धत, परत तालुका कमिटीतील पदाधिकाऱ्यांना बोलण्याची पद्धत, यावरती कुठले तरी निर्बंध असावेत. त्यांना एकरी भाषा वापरली जाते का वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून, याचं थोडंसं आत्मचिंतन केलं पाहिजे आणि अशा गोष्टीवरती आपण लक्ष घातलं पाहिजे. आता माझा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की गेल्या 5 तारखेला बरडला एक मैदान झालं. त्या मैदानामध्ये 8व्या सेमीमध्ये निकालावरून एक वाद झाला. आता वाद झाल्यानंतर आमच्या निकाली पंचामध्ये तिथं आमचे उपाध्यक्ष असतील बापूराव लोखंडे आज इथं आहेत, सतीश मामा डोंबाळे होते, त्याच्यानंतर केशव फरतडे होते. त्या निकालाबद्दल संभ्रम निर्माण झाल्यानंतर केशव फरतडे पैलवान यांनी पैलवानांना कॉल केला. पैलवानांना 2 वेळा कॉल केला. त्यावर पैलवानांनी असं सांगितलं की तुमचे उपाध्यक्ष अध्यक्ष यांनी तो निर्णय द्या.
त्यानंतर मी पैलवानांना स्वतः फोन केला की थोडंसं क्रिटिकल गोष्टी आहे याच्यासाठी मी फोन करत होतो. पैलवानांनी तो फोन उचलला नाही. जर अशीच घटना वारुगडच्या मैदानात बी झाली होती, त्या गटात किंवा सेमीत बकासूर आणि MM नानाचा राजा अशी गोष्ट होते. MM नानाचा राजा आणि सुंदर बहुतेक पायऱ्यात पळाले होते. तोही निकाल देताना तिथले अध्यक्ष अनिकेत फरतडे आहेत, त्यांनी पैलवानांना फोन केला. पैलवानांनी फोन उचलला नाही. त्यानंतर त्यांनी मला फोन केला की पैलवान फोन उचलत नाही, क्रिटिकल परिस्थिती निर्माण झाली, काय करावं. मग अशा ठिकाणी वरिष्ठ फोन उचलत नाही, त्यावेळेस तालुका पदाधिकाऱ्यांनी काय करायचं. आता तुम्ही त्यावेळेस सर्वांचे फोन उचलताय, पण तालुका कमिटीचा मी अध्यक्ष या नात्याने तुम्ही माझा फोन घेतला नाही. त्यानंतर मी शेवाळे आबांना कॉल केला. शेवाळे आबांनी निर्णय दिला की कारण नवीन क्रिटिकल परिस्थिती तयार झाली होती, त्या बैलगाडी मालकांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं, पण परंतु जी समोरची गाडी होती त्या समोरच्या गाडीला कोणत्याही पद्धतीचा फोक लावण्यात आला नव्हता किंवा बाटली मारण्यात आली नव्हती. आता बाटली समोरच्या बैलगाडी मालकांनी गाडी ताणली होती आणि बाटली वाजवली होती. आता हा निर्णयच नाही की बाटली वाजवली किंवा फड्यावर उडवला तर काय निर्णय द्यायचा. त्यामुळं सदर बैलगाडी मालकाला मी कॉन्फरन्सला आबांशी घेतलं. आबांनी त्यांना समजून सांगितलं की ती बाटली त्या बैलगाडीला लागलेली नाही किंवा मारलेली नाही, त्यामुळं ती गाडी बाद देऊ शकत नाही. सायंकाळी पुन्हा त्या बैलगाडी मालकांचा, सागर कटरे नाव आहे, त्यांचा मला फोन आला की पैलवानांशी सांगत आहेत की आम्ही तालुका कमिटीला ती गाडी बाद द्यायला लावली, परंतु ज्या निकाली पंचांनी फोन केलं त्या निकाली पंचाला तो निर्णय सांगितला नाही किंवा तिथल्या आयोजक समालोचकांना तो निकाल सांगितला नाही किंवा तो निर्णय माझा फोन उचलला नाही, मला सांगितलं नाही, परंतु तुम्ही त्या बैलगाडी मालकाला समोरच्या सांगितलं की तालुका कमिटीला मी ती गाडी बाद द्यायला सांगितली होती. म्हणजे अशा पद्धतीच्या बऱ्याच घटना झालेल्या आहेत. 2.5 लाखाचं आदतचं एक मैदान झालं होतं, त्या मैदानामध्ये बी कॉकटेल आणि चिक्या या दोन्ही बैलांचं एकमेकावर ऑब्जेक्शन आलं होतं. त्याच वेळेस तिसरी गाडी मानगरच्या वादळची होती, ती गाडी साधारण 1 फुटात मागं असेल. आता वरिष्ठांनी सांगितले काय निर्णय, पण ज्या वेळेस जी नियमावली होती की त्या बैलाला जखम झाली होती आणि त्यावेळेस आपली नियमावली होती की जर गाडी वळवल्यानंतर शिपूट चावला असेल किंवा बैलाला मारहाण केली असेल, फोक लावला असेल तर ती गाडी बाद द्यावी. आता पिंटू शेठ बी आहेत आणि राहुल शेठ बी त्या निकालाबद्दल आहेत. आता दोघांचा तोडगा निघाला, त्यावेळेस त्या दोघांना सामना दिला आणि एक गाडी पळवायचं ठरलं. त्यानंतर काही वरिष्ठांनी तिसरी गाडी जी होती त्या गाडीला बी फोन केला. ते आता विजय कबुले मैदान सोडून बैल भरून गेले होते, पण त्यांना वैयक्तिक फोन करून सांगितला, तालुका कमिटीला सांगितलं नाही, त्यांना सांगितलं की तुमच्या बी गाडीला निकाल आहे, तुम्ही जाऊन तिथं काय करा, निकाल घ्या. आजही त्याचं व्हिडिओ चित्रीकरण उपलब्ध होईल. तुम्ही त्या पद्धतीने सांगितलं पाहिजे की खरंच ती गाडी सामन्यात होती का. म्हणजे अशा पद्धतीच्या क्रिटिकल गोष्टी तुम्ही तालुका कमिटीच्या मागं का करत असता. जर तालुका कमिटी योग्य पद्धतीने निर्णय देत असेल तर अशा गोष्टी का केल्या जातात. आता 5 तारखेच्या मैदानाबद्दल बी मी तुम्हाला सांगितलं, जर स्वतः आबांनी जर तो निकाल दिला असेल तर त्या निकालाबद्दल बैलगाडी मालकाच्या मनात तुम्ही रोष का निर्माण करता. आणि अशा जर घटना होत असतील तर तालुका कमिटीने काम कसं करायचं. आता गेली 6 महिने झालं मी वारंवार वरिष्ठांना सांगत आहे की माझी बैलगाडी क्षेत्रात काम करण्याची इच्छा संपलेली आहे, पण त्याचं कारण एकही वरिष्ठांनी विचारलेलं नाही की सर एवढं दिवस तुम्ही पारदर्शकपणे काम करताय, फलटण तालुक्याचं नाव तुम्ही एवढ्या सगळ्या कमिट्यात 1 नंबरला चालवलेलं आहे, तर तुम्ही थांबण्याचा निर्णय का घेताय. एकाही वरिष्ठांनी विचारलेलं नाही. परंतु किरकोळ गोष्टी असतात त्याच्यावरती तुम्हाला लक्ष द्यायला वेळ आहे, परंतु पदाधिकाऱ्यांचं म्हणणं काय आहे, काम करताना काय अडचण येत आहे, पदाधिकारी थांबत का आहे, यावरती तुम्हाला विचार करायला वेळ नाही. तर सर्व वरिष्ठांना माझी एकच विनंती आहे की आपण कोणताही निर्णय असेल किंवा कोणत्याही गोष्टी असेल त्याच्यावरती तालुका कमिटीच्या पाठीमागं ठाम राहणं गरजेचं आहे.
कोणीही उठतंय, तालुका कमिटीवरती आरोप करतंय आणि त्या आरोपाची आपण शहानिशा केली जात नाही. तुम्ही त्या गोष्टीची शहानिशा केली पाहिजे. त्यानंतर बरेच वरिष्ठ आहेत, त्यांना तुम्ही विचारात नियमावली तयार करताना त्यांना विचारात घेतलं जातं का? अचानक कोणते नियम मैदानात पुकारले जातात का? ह्या गोष्टीवर थोडंसं आत्मचिंतन करावं. आणि एवढं बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.